नमस्कार, मी मनीषा पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात टॉप 9 घडामोडी बघणार आहोत. मात्र त्यापूर्वी राज्याच्या राजकारणातली एक मोठी बातमी. अजित पवार गटातील नाराज नेत्यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान नको. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत काही नेत्यांनी असा सूर लावलाय. सूत्रांकडून ही माहिती मिळते. अजितदादा गटाचे नाराज नेते परतीच्या वाटेवर आहेत अशी देखील बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय. मंत्रिमंडळ विस्तार हा लवकर करा अशीही भाजप नेत्यांनी मागणी केल्याचं कळतंय. आपले प्रतिनिधी गजानन उमाटे सध्या आपल्या सोबत आहे. गजानन, काय झालंय भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत? नक्कीच आता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. काही दिवसात या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अजितदादा गटाचे जे काही नाराज आमदार आहेत त्यांना मंत्रिमंडळात संधी देऊ नये अशी एकमतानं मागणी जी आहे ती भाजप आणि शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आलेली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आलेली आहे आणि शिंदे गटाचाही तोच सूर आहे. कारण की लंकेच्या बाबतीत जसं झालं तसं होऊ नये याची काळजी जी आहे ती घेतली जात आहे. त्यामुळे जे एकनिष्ठ आहे, जे अजितदादा सोबत राहणार त्यांनाच अजितदादा गटाकडून मंत्रिपदाची संधी द्यावी अशी ही चर्चा या बैठकीत झालेली आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे जे मतदारसंघ, कारण लोकसभा निवडणुकीत जो फटका बसला तो फटका बसू नये यासाठी जे मतदारसंघात ज्याचं प्राबल्य आहे तिथे त्याला तो उमेदवार द्यावा आणि ते निवडून आणावा. विनिंग कॅपॅबिलिटीच्या पार्श्वभूमीवर उमेदवाराची वाटप व्हावं ही चर्चा जी आहे ती या बैठकीत झालेली आहे. सगळ्यात महत्वाचं जो प्राथमिक फॉर्म्युला जो दिसतोय एकूणच याच्यामध्ये त्यामध्ये भाजप 155, अजितदादा 55 आणि शिंदे गट 65 अशा जागा वाटपाचा फॉर्म्युला उरलेल्या जागा मित्र पक्षांना द्याव्या अशी ही सूत्रांची माहिती आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं मंत्रिमंडळ विस्तार होताना जे मंत्री बनणार आहे नवीन त्याचा विधानसभेत कसा फायदा होईल ते सोडून तर जाणार नाही ना, या सगळ्या पार्श्वभूमीवर सखोल चर्चा जी आहे ती झालेली आहे. आणि त्याच फॉर्म्युलानुसार अजितदादा गटाचे जे एकनिष्ठ आमदार आहेत, सिनियर आहेत त्यांनाच मंत्रिमंडळात संधी द्यावी अशी ही माहिती मिळते. आणि एकूणच तो मेसेज जो आहे तो अजितदादाला कळवण्यात आलेला आहे आणि एकूण अजितदादाही या सगळ्या याच्यावर अनुकूल आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करताना फुंकून निर्णय घेतले जे आहे ते जाणार आहे. कारण की 2-3 महिन्यात विधानसभा निवडणूक लागणार आहे. त्यामुळे जे मंत्री बनणार त्याचा त्या परिसरात काय प्रभाव असेल, जातीय समीकरण काय असेल हे सुद्धा चाचपळून बघितलं जाणार आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जे यश मिळालं त्यानंतर अजितदादा गटाचे काही आमदार शरद पवार यांच्याकडे जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती मध्यंतरी. त्यामुळे जे लॉयल आहे, जे अजितदादांसोबत असणार, एकनिष्ठ आहे त्यांनाच मंत्रिपद द्यावं अशी मागणी जी आहे ती केली जात आहे. नक्कीच. त्याच्यामुळे दादा गटाचे नेते हे आता मंत्रिमंडळात नको अशी काहीशी भूमिका भाजपच्या कोर कमिटी बैठकीत घेतली गेली असं समजतंय.